सागर पाटील यांना इशारा येतोय. सागर पाटील यस थंब करतायत आणि ते सुरुवात होईल. पहिलं षटक A1 पवन केने शहरी फॉर्मॅट या वेळेला सुरू होतोय. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया आपण सुरुवात फायनल मॅचला. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. काय फटका खेळलाय. सुपर टायमिंग. सरळ बॉल निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 रन 4. दाखवा 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 आई कोसमाई चषक दाखवा हो मला खार्डीला न्या तुम्ही नाखवा. आई कोसमाई चषक दाखवा हो मला खार्डीला न्या तुम्ही नाखवा. अतिशय डीजे आणि आवाजाची काळजी घेतली ती आपण पाहिले तर कौशिक म्हात्रे यांनी. तालावर मैदान नाचवणारा डीजे. मैदानावर चौकार षटकारांचा वर्षा होत असतो पण त्या प्रत्येक क्षणाला रंग ताल आणि जोश देतो तो डीजे. यावेळेला स्लॉक स्वीप केलंय. काय फटका खेळलाय. ट्रेडमार्क शॉट विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून. क्लास कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा विशूच्या बॅटमधून षटकार. A1 पवन केनेच्या विरोधात कडक शॉट. अष्टपैलू खेळाडू तो. अष्टपैलू खेळाडू तो. विश्वनाथ हुशार तो. विशू हाय हुशार तो. सूर्यकुमार यादव आणि शुक्ला शॉट मारतो. 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 निश्चितच सूर्यकुमार यादव शुक्ला शॉट मारितो. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन बॅकफुटला गेला. कट केला. डीप पॉईंटच्या बाउंड्री. आता बाकी मिड विकेटच्या डिझाईनला बाउंड्री. 2 बॉलमध्ये 8 धावा आले. पुन्हा आपण षटकाला चेंडू खाली राहिला. हलक्यापणे खेळून काढलाय. चेंडू पॉईंटच्या बाजूनी 1 धाव पूर्ण होत आहेत. एका धावाने जर विचार केला ना तर धावसंख्या झाली 9. पहिला चेंडू 4 याला पॉईंटच्या रिझल्टला. दुसऱ्या चेंडूमध्ये मिड विकेटला बाउंड्री आली आणि तिसरा चेंडू सिंगल बघायला मिळेल. प्रॉपर बॅटिंग ज्या पद्धतीने नावारूपाला विश्वनाथ जाधव आपण पाहतो तशा पाहिजे बॅटिंग. विश्वनाथ जाधवने जर अजून एक षटकार टोकला तर अरविंद दळवी यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राईज असेल. 11-0 सध्या आपण पाहत आहेत. ही स्थिती पाहायला मिळते. कुसमाई चषक शुभारंभ जी बातमी पाहायला मिळाली माझा भूमिपुत्र चॅनेलवर आणि ते 8,000 प्रेक्षकांनी पाहिली. कुसमाई मैदानावरील भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे यांची फटकेबाजी 12,000 प्रेक्षकांनी ती पाहिली उद्घाटन समारंभाच्या वेळेला. आणि पालघर जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांचे अस्तित्व दाखवणारे न्यूज चॅनल आणि सगळ्यांचा आवडता चॅनल माझा भूमिपुत्र या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. संपादक खार्डी कोशिंबे गावाचे सुपुत्र महेशजी पाटील मपा यांचा मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. 11-0. इथे बघा चेंडू टटवला आहे. सरळ बॅटीने सरळ चेंडू गेला. शॉर्ट मुड ऑफच्या रिझनला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. दोन्हीही मातबर खेळू. एका साईडला विश्वनाथ तुम्हाला, एका साईडला आसिफ बघायला मिळालं की तुम्हाला मोठी फार बघायला मिळते. एका साईड धानिवली म्हणजे संदेश 11 धानिवली आपण विश्वनाथ जाधव संघ बघायला मिळतो. दुसऱ्या साईडला तुम्हाला बघायला मिळतं गोरसाहेब बी. म्हणजे प्रमोद जर म्हणाल ना तर खऱ्या अर्थाने काटेकी टक्कर ही या इथे मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळेल. विश्वनाथ जाधव 3 षटकार. गौरव भोईर यांच्याकडून 1,000 रुपयाचं जीपे केलं जाईल 3 षटकार जर आले तर. आणि मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून आमच्या तिन्ही समालोचकांना 500-500 रुपये प्रत्येकी आलेले आहेत. त्यांचा खूप खूप धन्यवाद आहे. यावेळेला अप्रतिम ऑन दी टोस खेळलाय. काय फटका. नजाकत भरा शॉट. क्लास टायमिंग. ही आहे ताकद विश्वनाथ जाधवची. व्हॉट अ शॉट. चांगला फटका खेळला होता. अप्रतिम चांगला फटका. आणि पुन्हा एकदा मात्र यावेळेला डीप बॅकवर्ड पॉइंटला काय फुटवर्कचा वापर. काय ते फुटवर्क, काय तो शॉट आणि काय तो चौकार. समद ओके. दाखवा 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 आई कोसमाई चषक दाखवा हो मला खार्डीला न्या तुम्ही नाखवा. आई कोसमाई चषक दाखवा हो मला खार्डीला न्या तुम्ही नाखवा. आई कोसमाई चषक दाखवा हो मला खार्डीला न्या तुम्ही नाखवा. विशाल पाटील साहेब, रोशन पाटील साहेब, परेश पाटील ह्यांची किणी साई विराट ट्रान्सपोर्टकडनं देखील समालोचकांना 5-5. काय ती पब्लिक, काय तो ग्राउंड, काय तो लुक, सर्व काही ओके ओके. कोसमाई चषक
नक्की संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या एकंदरीत समाप्तीनंतर 20 धावा. संदेश 11 धानीव, भावेश पवार, प्राईड ऑफ भिवंडी, प्राईड ऑफ गोरसई आणि एक छोट्याशा गावातून सुरुवात झाल्यानंतर भावेश पवारने कठीण परिस्थितीवर मात केल्यानंतर त्यांच्या घरातील सगळ्यांचा सपोर्ट मिळाला आणि त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं की माझ्या घराचा सपोर्ट मिळाल्यामुळे मात्र मी आज एवढा चांगल्या प्लॅटफॉर्मवर आहे. ऑफ साईडला खूप चांगला फटका तर खेळलाय. एक रन तर मिळेल. या एकीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 धावा. एपी टेलर्स, एपी स्पोर्ट्सचे स्वतः अनिलजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. आज त्यांच्याकडून ब्लेझर आपल्याला पाहायला मिळतं. आमच्या दोन्ही समालोचकांना सप्रेम भेट दिली. संपूर्ण ही देण प्रभाकर शेठ पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते. स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. स्वतःला ऍडजस्ट केलं, स्वतःला स्विच केलं भावेश पवारच्या अगेन्स्ट. आता या वेळेला काउंटर अटॅक पाहायला मिळतोय. ग्रेट टायमिंग. हे गणराया मनापासून करतोय तुमची सेवा. आमच्या प्रभाकर पाटील दादाला उदंड आयुष्य लाभो देवा. आमच्या प्रभाकर पाटील दादाला उदंड आयुष्य लाभो देवा. बघा निरंजन दुशाद यांच्याकडनं विश्वनाथ जाधवसाठी 1100 रुपयाचं बक्षीस आलंय. ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत असं म्हणतात ना, सोना कुठे असावा तो सोनाराच्या पिढीमध्ये असावं. पण सोन्याला गळ्याला वाटते की मी कुठे जावं तर आग्र्यांच्या गळ्यात जावं. जिथपर्यंत सोना आग्र्याच्या गळ्यात पळत नाही ना तिथपर्यंत सोन्याला खऱ्या रुपयाने भाव बघायला. एकदा जोरदार माझ्या आगरी समाजासाठी टाळ्या मारायला पाहिजेत. कारण सोन्याचा भाव कशामुळे वाढला तर माझ्या आगरी लोकांमुळे वाढायला बघायला मिळालं. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. लगातार 3 चौकार सुद्धा मारलेत विश्वनाथ जाधवने. त्यामुळे एपी टेलर्स, एपी स्पोर्ट्स, अनिल पाटील यांच्याकडून ब्रँडेड टी शर्ट आणि कडकडीत नोट मात्र मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून 500 रुपये विश्वनाथ जाधवला लागू होत आहेत. दरम्यान सर्व काही विस्कळीत चाललंय. गोरसई बी टीम सध्या विशाल, विजय पाटील आणि कल्पेश पाटील यांनी या संघाला आमंत्रित केलं आणि अतिशय चांगला खेळ करत असताना तर एका साईडला आपण पाहिलं तर संदेश यांनी संदेश 11 धानीव या टीमला आमंत्रित केलं. 28-0 चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतो आसिफ शेखच्या बॅटमधून. क्या बात आहे आसिफ, व्हॉट अ शॉट. कडक बॅटिंग होत असताना चौकार 4. महेश हरेश्वर पाटील यांच्याकडून 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज विश्वनाथ जाधवसाठी लागलंय. 32-0 दुसऱ्या षटकातील 5 बॉलचा खेळ झालाय. भावेश पवार पुन्हा एकदा यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय परंतु फिल्डर हो काय झेल टिपलाय. A1 पवन केने. टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. या टीमचा अभेद्य भिंत आहे. या टीमचा चित्ता पाहायला मिळतोय. अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग एअर. A1 पवन केने. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हा बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हा बैल जोडा. प्रभाकर दादाचा, प्रभाकर दादाचा, प्रभाकर दादाचा बैल गाडा. गाडा त्यानं घाटात केला या राडा. प्रभाकर दादाचा बैल गाडा. गाडा त्यानं घाटात केला या राडा. निश्चितच त्याने खरोखर कोसमाईच्या क्रीडांगणावर राडा केलाय. असं म्हणतात ना की खऱ्या अर्थाने तुम्हाला हा समाज, आगरी समाज कुठे बघायला मिळाला. रावणाच्या दरबारामध्ये चांगलं नृत्य करताना आगरी समाज तुम्हाला बघायला मिळायचं आणि तिथून मग राग रुसवा घेतला आणि आगरी समाज संपूर्ण या खाडीच्या पट्ट्यात बघायला मिळालं. असं म्हणतात ना आगरीची कधी परीक्षा करायचं नाही आणि आगरीच्या मागे राखायचं नाही. जो राग जो भरला ना तो रावणाच्या दरबारामुळे आणि तिथून खऱ्या अर्थाने हा तुम्हाला आगरी समाज बघायला मिळाला. जबरदस्त. पुढील वर्षामध्ये डबल धमाका या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत जय विश्वकर्मा बॅटर मैदानाच्या आतमध्ये 32ला 1-2 षटकांचा खेळ अखेरीस 32 लॉस ऑफ 1 विकेट. प्रेक्षक वर्ग जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून मॅचचा आनंद घेत आहेत. परंतु पुढील वर्षामध्ये स्टँडची बांधणी होईल आणि या प्रेक्षकांना बसण्यासाठी सुद्धा चांगली व्यवस्था केली जाईल यात मात्र शंका नाही आहे. चांगला बॉल होता, परफेक्ट या वेळेला. आणि जरूर आपण पाहतायत भावेश पवार यासाठीच ओळखला जातो. त्याचा परफेक्ट नेम मात्र मिळत स्टंपला, कारण लगोरी लहानपणात भरपूर खेळले असतील आणि त्यामुळे आपण पाहतायत. कारण अलीकडच्या काळामध्ये लगोरी हा शब्द येतच नाही. मग ते
कित्येक असे खेळ आहेत ते मात्र आता मोबाईलवर खेळले जातात, परंतु अगोदरच्या काळामध्ये जे खेळ खेळलेत ग्रामीण भागातील व्यक्तिमत्वांनी ते आता मात्र पाहायला मिळत नाही. नाही, खऱ्या अर्थात तुम्ही चांगली तुलना केली. एप्रिल महिन्यापासून जून शाळा होईपर्यंत हे आपल्या मामाच्या वेळी खेळायचे 32 धावा झाल्यात, 2 षटकाने 1 चेंडू टाकून झालाय. पुनश्च गोलंदाज तुम्हाला बघायला कपिल आणि विश्वनाथ जाधव 9 चेंडू आणि 26 धावा खेळतोय. जयला अजून स्ट्राईकच आलेला नाही आहे. म्हणजे आता पहिले धावा तुम्हाला बघायला मिळत त्या विश्वनाथच्या बॅटरी 9 चेंडू 26 धावा. 1100 रुपयाचं बक्षीस निरंजन दुशाल यांचा कोण त्याच्यावर जाहीर झालाय. जबरदस्त मॅच प्रमोदजी बघायला मिळते. मैदानामध्ये खच्चा चप्पा भरलाय. ना उन्हाची ना तहानाची पेश करताना तमाम रसिकवाई प्रेक्षक म्हणजे क्रिकेट तुम्हाला बघायला मिळत आहेत. नक्कीच ज्या पद्धतीने गोरसाई बी टीम कडून भावेश पवार, एवन पवन केने, विश्वनाथ जाधव, नीरज कुमार जायस्वाल, जय विश्वकर्मा सध्या आपण पाहतायत बॅटिंगसाठी. विश्वनाथ जाधव 3 षटकार 5,000 रुपये. दत्तगुरु एंटरप्राइजेस महेश हरेश्वर पाटील यांच्याकडून मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने कपिल केने यासाठीच ओळखला जातो. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज. आतापर्यंत आपण पाहिलं अनेक मैदानं ज्यांनी गाजवलेत आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या बोटांतील जादूच्या कर्तृत्वावर, तोच कपिल केने. चांगले गोलंदाज हात बघा. यावेळेला वेगळ्या धाटीचा टप्पा या अगोदर गुडलाच पडे याला खोलवर ऑफसाईड ऑफ स्टंप अशा पद्धतीने म्हणजे जखून ठेवलं जाते. ज्या पद्धतीने सुरुवातीला खुला खेळला पहिले 2 शतक, पण आता बाकी थोडंसं स्ट्रगल करताना 32 धावा राहिल्यात. 2.3 षटकं टाकली गेले. कपिल केने मार्गस्थ होतोय. चेंडू टटवलाय. मिड विकेटच्या डोक्यावर निघून जाईल का आणि सरळ निघून जातो सीमा पलीकडे. 6 धावा. खणखणीत षटकार. बॅलन्स केलं. बॉटम एंडचा चांगला वापर केला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना बॉलला रीड केलं आणि डिप विकेटला फेकून दिलं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. जितू किनी यांनी मात्र शेअर मार्केट वाढवलंय, कारण संध्याकाळचं शेअर मार्केट अमेरिकेमध्ये संध्याकाळी खुलं होतं. म्हणजे जितू किनी यांनी यावेळेला आपण पाहिलं तर अजून 100 वाढवले. 200 रुपये मिलिंदजी किनी साहेब यांच्याकडून 200 रुपये म्हणजे 400 रुपये मिळतील. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता. 3 षटकांचा खेळ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38. आता शेवटचे 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतील. काय मॅच अप्रतिम पाहायला मिळाल्या. दीपक संघे सर, एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की अशा प्रकारचे ग्रामीण आणि शहरी टॉस एकाच वेळेला 2 टॉस झालेत का तुमच्या करिअरमध्ये? नाही, हा क्रिकेट जगतात इतिहास आहे. एक इतिहास बघायला मिळाला. आणि कोसमाई म्हटलं ना, कोसमाई चषकामध्ये बरेच तुम्हाला रेकॉर्ड बघायला मिळतात. आजतागत कधी केलं नाही आहे, पण निश्चित आयोजनाच्या माध्यमातून तुम्ही जिथे जे जाता शिकायला बघायला मिळते. आणि एका वेळेस वेळ न दडवताना हे माझे लक्ष आहे. एकाच वेळेस 2 टॉस करण्याचा हा इतिहास बाकी संपूर्ण जगामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा कोसमाई चषकामध्ये घडला गेला. हे प्रेक्षक वर्ग खाली बसलेत, काही दगडावर बसलेले आहेत, काही रिक्षामधून मॅचचा आनंद घेत आहेत. अप्रतिम प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी तर सगळ्यांना विनंती करेन जे व्यासपीठावर जे आहेत ना, सर्वांना विनंती करेन की आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. और जितने भी मेरे क्रिकेट प्रेमी आए ना, तहे दिल से आप 5-7 दिनों से हमारा साथ निभा रहे हैं. हम काफ़ी थोड़ी से हैं कि आपके लिए छाव नहीं बना पाए, मगर अगले साल आप जब आएंगे तो बिल्कुल हमारे अंदर आके बैठ गए. शुक्रगुजार करता हूँ जो आपने प्यार मोहब्बत दिया और इस समय टूर्नामेंट को काफ़ी लाखों चांद तक पहुँचाया. ये आपके बिना ये टूर्नामेंट नहीं हो पाता. थैंक यू सो मच. 14 बॉल 32 आतापर्यंत विश्वनाथ जाधव. दत्तगुरु एंटरप्राइजेस भावेश पवारने या षटकात कशाही 3 विकेट जर मिळवल्या तर 5,000 रुपये महेश हरेश्वर पाटील यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आता सध्या तरी स्थिर आपल्याला पाहायला मिळते. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. चांगला मात्र या वेळेला बॉल फिरवला होता, बाउन्स मिळाला होता आणि सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. परंतु इथून असं वाटतं की मातीची खेळपट्टी आणि त्याला रंगरंगोटी केले असं दृश्य पाहायला मिळतं. निश्चितच मला 2 दिवस अगोदर तसंच वाटतं. शेवटी मला आज वीरेन नायर सरांनी सांगितले की सर ती विकेटपट्टी ही मातीची नसून सिमेंटची आहे. खूप चांगली गोलंदाजी हाताळताना भावेश आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा ओ हो काय व्हरायटीज म्हणतात. हे असं झालं ना, मुलीचं लग्न करावं आईने दागिना द्याव्या, मुलीचं लग्न करावं छोटा त्याने बांगडा द्याव्या, मुली लग्न करावं बापाने मोठा हार द्यावा. तशा पद्धतीचं वेगळ्या व्हरायटीचं सोनं इकडे पेरलं गेलं. खास आमच्या आयोजक मान्य दादाची फरमाईश आहे
हे आगरी दादा धनेश गावड या ठिकाणी आलेला आहे, तर काहीतरी नवीन झालं पाहिजे प्रयत्न करतोय, कारण धनेश दादा माझा एक सवंगडी आणि जिवलग मित्र आहे म्हणून सादर करतोय. हे रील स्टार फेमस झाला हाय, तो रील स्टार फेमस झाला हाय, अन कोसमाईच्या शिकाला आला हाय. त्याचा इरादा आहे पक्का, त्याचा इरादा आहे पक्का. मालकेश पाटील अलकेश सांगतोय 100%, अलकेश सांगतोय 100%. आगरी दादा हुकमात एका, अलकेश सांगतोय 100%. आगरी दादा हुकमात एका. रील स्टार फेमस झाला हाय, कोसमाईच्या शिकाला आला हाय. रील स्टार फेमस झाला हाय, कोसमाईच्या शिकाला आला हाय. त्याचा इरादा आहे पक्का, त्याचा इरादा आहे पक्का. हे आमचं व्यासपीठ पाहायला मिळतोय. प्रभाकर शेठ पाटील आणि संपूर्ण व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं. थोड्याच वेळात राज पाटील जरूर दाखवतील. यावेळेला ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह खेळलाय, ट्रू दी कव्हर. फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41. नंदन विश्वकर्मा आणि जय विश्वकर्मा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक अनुभवी खेळाडू, तर एका साईडला आता अनुभव जास्त पाहायला मिळतो तो जय विश्वकर्माकडे आहे. तर पुन्हा एकदा भाविश पवार, प्राईड ऑफ भिवंडी, खूपच बाहेर निघणारा हा बॉल पाहायला मिळतो. निश्चितच चेंडू पडण्यात खूपच बाहेर गेला, वाईडच्या देखील बाहेर गेला. अवांतर धावांची एक धावसंख्या वाढते. जबरदस्त कमबॅक केलाय. विश्वनाथ जाधवला रोखलं गेलं. इथे बघा चांगली गोलंदाजी करतो भावेश पवार, पुनश्व मार्गस्थ होते. लेफ्ट राऊंड विकेट. ओ हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. आक्रमण धुरा आणि गुडलन्स पण चेंज ऑफ पेस आणि अलग प्रकारचं नॅचरल टर्न ह्याच्या धुरावर बाकी कमबॅक केलं. आणि इथे जर विचार केला 4 षटकं झालीत आणि फलका धावसंख्या पाहायला मिळते ती 42 धावा फलकावर. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अजय नाडे यांच्याकडून विश्वनाथ जाधव, जय विश्वकर्मा यांनी जर 3 षटकार जर ठोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज. सध्या प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांच्या समवेत राजेश पाटील शेठ माणूस, नितेश पाटील, अग्रीदादा 007, त्यानंतर धनेशजी गावड उपसरपंच, यस पंच पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. त्यानंतर आपण पाहिलं तर धनेशजी गावड ग्रुपचे आयोजक सुद्धा आणि उपसरपंच. एक चांगली संकल्पना, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. त्यानंतर निखिल गावड यांना आपण पाहतायत अतिशय चांगलं हास्य सम्राट म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. मिलिंद काशीनाथ किनी साहेब, मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख, खराटतरा 300 आईस्क्रीम ज्यांनी मात्र वितरित केल्या या संपूर्ण मैदानासाठी. त्यानंतर आपण पाहिलं तर दिलीपजी भगत, खूप मेहनत या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहिलं तर काशीनाथजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगीजी गोपाळे साहेब, नारायणजी पाटील साहेब, चंद्रकांतजी भोईर, सचिनजी पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात. तुकारामजी पाटील, मन्या राऊत साहेब आपल्याला पाहायला मिळतात. किरणजी पाटील, जयजी माळी, राजेशजी भोईर, मेघनाजी पाटील, संपूर्ण हरीश्वर पाटील, नितीनजी पाटील या संपूर्ण मात्र या आमच्या लाडक्या आयोजकांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. सध्या प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीन आणि श्रोते सुद्धा जोडले गेलेत. काही तर मात्र 4 व्हीलरच्या टप्पावर जर आपण पाहिलं तर वरती बसून मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. ही आहे कोसमाई चषकाची खरी ओळख पाहायला मिळते. क्या बात आहे. चला प्रेक्षक लोक थोडेसे पाठीमागे ना, आमच्या डीजेच्या समोर आहे बघा, थोडेसे मागे या. खेळाडू कक्षाच्या साईडला व्हा ना थोडं, प्लीज प्लीज सहकार्य करा. आमच्या आयोजकाच्या सूचना आहेत त्या आम्ही आमच्याकडे पोहोचवतो, राग मावू नका. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे चांगलं कमबॅक केलं भावेश पवारने. सुरुवातीच्या 2 षटकात आक्रमकतेचा धुरा बघायला मिळते म्हणजे विश्वनाथ जाधव ह्याच्या बॅटीतून. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला तो म्हणजे किशोर मुकादम. गेल्या मॅच मध्ये काय जबरदस्त अप्रतिम. जय विश्वकर्मा ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. फिल्डर पुढे सरसावतील, करा फिल्डिंग. सूरज केने, चुकीला माफी नाही. पायावर बॉल जाऊन आदळला आणि इथून मात्र बॉल सरळ वेध घेतला बाउंड्री लाईनचा. याला म्हणतात नशीब सुद्धा असावे लागतात. चौकार आला बघा, समोर आला चेंडू, अनॉन्स बाउन्स झाला आणि त्याच्या पायावर आदळला. इथे 4 धावा वाढतायत. पुन्हा एकदा किशोर सरसावतो. समोर बॅटर तुम्हाला बघायला मिळतो जयकडे चांगली क्षमता आहे. इथे बाकी स्टेट ड्राईव्ह खेळले, डीप लॉंग ऑफच्या रिझर्व्हनं निघून जाईल चेंडू सीमापलीकडे. 4 धावा, खणखणीत चौकार. जबरदस्त बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. जय विश्वकर्मा
लगातार 2 चौकार, अजून एक चौकार आला तर एपी टेलर्स, एपी स्पोर्ट्स अनिल पाटील यांच्याकडून ब्रँडेड टी शर्ट आणि मिलिंद काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून 500 रुपीज. चांगली बॅटिंग जय विश्वकर्मा. सुभाषजी पाटील वालईपाडा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं करूया वेलकम. 50ला 2, 50 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोरसई बी वर्सेस संदेश 11 गावदेवी धानीव. अगोदर नंदकुमार पाटील सुद्धा या संघामध्ये खेळले. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. खूप वेग होता. भावेश पवारच्या हातातून बॉल सुटतोय आणि लगेच क्विकली फेकी केली जाते. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. विरल नायर सर वळतायत आणि इथे 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 51 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आता बाकी नंदन बॅटिंगवर आहे. बघू नंदनकडे देखील शब्द आहे मोठे फटके खेळण्याची, पण पहिल्या 3 षटकात बाकी धावाचा वेग मंदावला गेला. पुनश्च किशोर मार्गस्थ होतोय. चेंडू टटवलाय, सरळ उंची गाठलाय, डीप मिडॉनचा खेळ चेंडूच्या पाठीमागे जातोय. ओ इथे झेल सुटलाय. सूरज केणेकडनं झेल सुटलाय. सोप्पा झेल होता, असे झेल पकडावे लागतात आणि झेल सुटल्यानंतर 2 धावा 3 धावा धावून पूर्ण करतात. व्हॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. 2च ते का त्याने शॉट खेळला होता. 2 धावांची धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. बघा कशा पद्धतीने गेला. इथे कॅच आहे. असे कॅचेस तुमच्याकडे तुम्ही हाय लेवलचे मोठे खेळाडू आहेत. संघाचं नाव मोठं आहे आणि असे नेहमीच कॅचेस विन द मॅचेस पकडायला पाहिजेत. कॅचेस विन द मॅचेस. 53ला 2. आता मात्र या वेळेला सरळ बॉल निघून जाईल. 53ला 2 बॉल फेकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंगचा. निश्चितच शेवटचा चेंडू बाकी आणि स्ट्राईकवर आहेत ते नंदन. बघूया कशा करतात. 53 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आणि किती धावा तुम्हाला संदेश 11 धाने उभारतात ते बघायचं. आता सगळ्यात शेवटचा चेंडू. इथे बघा चेंडू टटवलाय, सरळ चेंडू जातो पुन्हा त्याच खेळाडूकडे डीप मिडॉनच्या रिझनला. इथे बाकीची चुकी करणार नाही. गुड कॅच. आणि अशा पद्धतीने 53 धावा केल्यात. 54 धावा जिंकण्या करायच्यासाठी करायच्या आहेत त्यावेळी गोरसाहेब बी संघाला. बघा कशा चेंडू टाकला, मोठा फटका खेळले, चेंडू गेला हवेवरती आणि डीप मिडॉनच्या रिझनला इथे बाकी अप्रतिम झेल घेताना आपण पाहिलं. अशा पद्धतीने 5 षटकं पूर्ण झालेत आणि 5 षटकात 53 धावा झाल्यात. फायनल मॅच जिंकण्यासाठी 54 धावा करत गोरसाहेब बी संघाला. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर यावेळेला आपण पाहतायत प्रभाकर शेठ पाटील या स्पर्धेचे प्रणेते. त्यांच्या हस्ते मात्र यावेळेला ड्रोन कॅमेरा आपण पाहतायत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. असं कुठेच घडत नाही की मात्र प्रणेतेच्या हस्ते मात्र यावेळेला ड्रोन कॅमेरा सेकंड इनिंगमध्ये आणि संपूर्ण थरार पाहायला मिळेल. ड्रोन कॅमेरा आकाशातून पकडलेला थरार. पूर्वी सामना फक्त मैदानावर दिसायचा, पण आता तो आकाशातूनही झळकतो. ड्रोन कॅमेरा म्हणजे फक्त शूटिंग नाही तर प्रत्येक क्षणांचं भव्य चित्रण आहे. षटकार गेला की चेंडूचा प्रवास आकाशातून टिपणारा, खेळाडूंची मांडणी वरून दाखवणारा आणि संपूर्ण मैदानाचा देखणा नजारा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा तो म्हणजे ड्रोन कॅमेरा. यामुळे स्पर्धेला मिळतो एक प्रोफेशनल टच आणि ग्रामीण क्रिकेट ही मोठ्या स्तरावर झळकू लागतं. आणि ती स्पर्धा आहे कोसमाई चषक 2026. एकदा जोरदार टाळ्या द्या विश्वास पाटील, विश नेटवर्क आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी. ड्रोन कॅमेरा हळूहळू मात्र हे क्षणचित्रे फितीत केले जात आहेत भव्य दिव्य व्यासपीठाच्या माध्यमातून. प्रभाकर शेठ पाटील साहेब खूप खूप धन्यवाद आणि विश्वासजी पाटील थँक्यू व्हेरी मच. प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत हा ड्रोन कॅमेरा पोहोचेल आणि ते मात्र थरार तुम्ही मात्र अनुभवणार आहोत. पूर्ण प्रेक्षक कॅप्चर केले जातील. आणि आता मी वळतोय धनेजी गावड साहेब. 5 ते 10 मिनिटाचा थोडासा वेळ अवधी आहे आपल्याकडे. तर या आपण समोर उपसरपंच आणि या अगोदर त्यांनी ती कहाणी सांगितलेली आहे. यात ती मात्र शंका नाही, वेगवेगळ्या व्यासपीठावर गेल्यानंतर ती कहाणी तुम्ही सांगत असतात. तर इथे आल्यानंतर कारण ज्या पद्धतीने तुम्ही सुद्धा गुडगावभर चिखल, त्याच्यात पाणी, खालटण भाग आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एका साईडला आपण पाहिलं तर जशी तुमची मेहनत ही अफलातून पाहायला मिळते. रॉकी ग्रुप, भूपेशदादा पाटील, संपूर्ण रॉकी ग्रुपचा परिवार आपल्याला पाहायला मिळतो. तर कसं वाटतं एकंदरीत खदान आणि खदानीत अशा प्रकारचं नंदनवन करणं खरंच हॅट्स ऑफ असेल खार्डीकरांना आणि प्रभाकर शेठ पाटील यांना. तर आपलं मत काय असेल या स्पर्धेविषयी आणि या मैदानाविषयी? हॅलो. आम्ही जेव्हा रॉकी ग्रुप चषक भरवतो तेव्हा मैदानाची काय स्थिती असते आणि पोरं काय मेहनत करतात ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतील. पण इथे आल्यावरती मी शेठना विचारलं की हे शक्य कसं काय झालं. तर शेठने मला सांगितलं की पहिला इथे काय परिस्थिती होती आणि हे करताना किती खर्च आला
मला ऐकूनच नवल वाटलं. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं असते मेहनत. ह्या मैदानासाठी जवळजवळ 35 लाख रुपये खर्च आला आहे. पण शेठचं म्हणणं आहे हे पहिलं वर्ष आहे, आता असं दिसतंय, पुढच्या वर्षी खूप बदल असेल. कदाचित त्यांच्या डोक्यात काहीतरी तसा विचार असेल आणि ते साध्यही होईल इतकी मला खात्री आहे. आयोजन नियोजनबद्दल विचारायचं काय, खूप सुंदर आयोजन नियोजन आहे. आणि तुम्हाला मी शेठबद्दल एक गोष्ट सांगेन. सर काय आहे, आम्हाला कार्यक्रमासाठी बरेच लोक बोलवतात. बऱ्याच वेळेला काय होते, आयोजक स्वतः कॉल नाही करत, कोणाला तरी कॉल करायला सांगतात की त्यांना सांगत राहतील तर बरं होईल. आणि बऱ्याच ठिकाणी आम्हाला स्वतः आयोजक कॉल करत नाही. परंतु ह्या ठिकाणी आम्हाला स्वतः शेठने कॉल केला. शेठ जरा प्लीज या ना, प्लीज या. ह्या ठिकाणी एवढी मोठी व्यक्ती माझ्यासारख्या छोट्या कलावंताला स्वतः कॉल करून सांगते की तुम्हाला यायला जमेल का. असं नाही बोलले की तुम्हाला यावं लागेल. काही चटरफटर लोक असतात, आम्हाला कॉल करून सांगतात तुम्हाला यावंच लागेल. पण शेठने मला सांगितलं तुम्हाला यायला जमेल का. काय तो मनाचा मोठेपणा. आणि शेठबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय, आयोजन नियोजन खूप छान आहे, मैदान चांगलं आहे, स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पडल्यात. आम्ही यूट्यूबला बघत होतो. बरेच लोक आता काय करतात, गोल्ड मॅन म्हणून मिरवतात. तुम्हाला सांगतोय ह्या आम्ही आगरीदादा चॅनल सुरू केलं आहे, पण खरे आगरीदादा हे आहेत. कारण जेव्हा कोणाला गोल्डमॅन शब्द माहिती नव्हता तेव्हाचे ते गोल्डमॅन आहेत. आता काही लोकांनी जमिनी विकून सोनं घातले, पण त्यांनी जमिनी विकून नाही तर मेहनतीने स्वतःच्या कर्तृत्वाने सगळं ते तयार केलं आहे. जिद्दी माणूस आहे. अहो मी तर छोटासा कलावंत आहे. मला माहिती आहे ह्या ठिकाणी त्यांनी आनंद शिंदे, मिलिंद शिंदे असे मोठे मोठे गायक तेव्हा कोणी आणू शकत नव्हतं, त्यांनी आणल्यात. अहो एवढी मोठी नृत्यांगना आपली गौतमी पाटील, फक्त नाव माहिती होतं. पालघर जिल्ह्यामध्ये प्रथम आणणारे म्हणजे आमचे प्रभाकर शेठ. त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा मला फोन केला मला खूप आनंद वाटला. आयुष मात्र येऊन गेलं, बघितलं आम्ही. ते काय येतात तर ते प्रेम असतं. आणि तुम्हाला सांगतो, माझं जेव्हा 4 बांगड्यावाली गाणं आलं होतं, शेठची माझी ओळख नव्हती. मी शेठना फोन केला, कदाचित त्यांना माहिती पण नसेल का शेठ बरं माझं असंच गाणं आहे, त्या गाण्यासाठी मला ऑडी लागेल तर तुम्ही देऊ शकतील का. या ना, कधी पण या, घेऊन जा मला बोलले. पण ते आमचं फक्त ऑडिओच आम्ही प्रसारित केला, व्हिडिओ नाही बनवला. तर सर्व आयोजकांचे आणि खास करून प्रभाकर दादा शेठ तुमचे खूप खूप आभार की तुम्ही आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि जो मान सन्मान तुम्ही आम्हाला देतात त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद धनेजी गावड साहेब. आता सध्या मॅच कडे आपण फोकस करणार आहोत. काय स्विच हिटचा फटका खेळलाय, वा सूरज केरे, क्लास आणि क्लास दाखवलाय. दिस इज अ क्लास सूरज केरे, मॅग्निफिसंट टायमिंग, षटकार. तुम्हाला बघायला सूरजकडे यांच्याकडनं 54 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. यावेळेला आता मात्र चांगलं वापसी केलंय अक्षयने. एक षटकार लागल्यानंतर 1 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर 7 आहे. गोरसई बी या टीमची 54 धावसंख्येचे टार्गेट आहे आणि सहजासहजी दोन्ही संघ या मॅचला सोडणार नाहीत. गोलंदाज अक्षय तयार. कोळवट्यामध्ये चेंडू होता, डिफेन्स केलाय, शॉक केलाय फक्त हलक्या हाताने आणि शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर 1 धाव मिळाली. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 54 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना गोरसई बी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8. आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये जिंकण्याकरता आपण जर टार्गेट बघितलं तर 24 मध्ये पाहिजे 46 धाबा. 24 चेंडू 46 ची आवश्यकता. काय जबरदस्त दृश्य फितीत केले ते यावेळेला मुनीत कुडू आणि हार्दिक कारेकर. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत. हा झेंडा मात्र या वेळेला वाऱ्याच्या झोतावर फडकत नाही आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे हा झेंडा फडकला जातोय. खरोखरच हे प्रेक्षक वर्ग जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी दुरून दुरून आलेत. परंतु जेव्हा इथून फायनल मॅच बघून जातील तेव्हा बाईक ज्यांनी घेऊन आले तर बाईक सावकाश चालवा
आणि जास्तीत जास्त हेल्मेटचा वापर करा. घरी कोणीतरी आपली वाट पाहतायत, आपली घरची जिम्मेदारी आपल्यावर असते. त्यामुळे रक्त गरम असल्यामुळे ज्या बाईक आहेत किंवा 4 व्हीलर त्या फास्ट चालवू नका, मात्र सावकाश चालवा. ही सगळ्या मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, तमाम प्रेक्षकांना विनंती करेन. ऑन दी टोस करण्याचा प्रयत्न केला होता, खूपच बाहेर. आणि यस अजित म्हात्रे सर व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेले. मात्र हे संपूर्ण कशित कोपरचे दिनेश पाटील DD यांना आपण पाहू शकतायत आणि संपूर्ण टीम या मॅचचा आनंद घेत असताना हा डगआउट सध्या जरा शांत आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला अप्रतिम चांगला ट्रूदी कव्हर खेळला गेला, एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ शॉट, ट्रेस अ बुलेट शॉट. 4 रन सूरज केनेच्या बॅट मधून चौकार. चौकार मिळाला बॅटरला आणि लगातार 3 षटकार जर ठोकले तर साईविराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशन पाटील, परेश किनी आणि विशाल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. लगातार 2 चौकार तर आलेत, त्याच दिशेने हा चौकार ठोकलाय. धावसंख्येला आकार 4 रन्स. माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला, कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खर्डी गावाला. सूरज केनेच्या बॅट मधून मात्र यावेळेला कणखर आणि खणखणीत चौकार. अजून एक चौकार आला तर मिलिंद काशीनाथ किनी, मराठी दणका, शिवसेना शाखा प्रमुख खराडतर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि AP टेलर, AP स्पोर्ट्स अनिलजी पाटील यांच्याकडून एक ब्रँडेड टी-शर्ट. 17 धावा झालेत. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना नंदन विश्वकर्मा पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग विश्वनाथ जाधव. 4 ते 5 मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर एक 4 व्हीलर. आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संजयभाई पोतनीस, विद्यमान आमदार शिवसेना, आणि त्यांच्या माध्यमातून ती स्पर्धा एक्सप्रेसो कार मिळाली होती. बस पुढचा बॉल टाकण्याकरता तो तयार झालाय. ओहो, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉलला छेडलंय, परिणाम वाईट होऊ शकतायत. आणि इथे परत यावं लागेल सूरज केने या बॅटरला. सूरज याची मोठी विकेट. बिग ब्लो गॉन. अन्न रील स्टार फेमस झाला हाय, कोसमाईच्या शिकाला आला हाय. रील स्टार फेमस झाला हाय, हे कोसमाईच्या शिकाला आला. त्याचा इरादा आहे पक्का, त्याचा इरादा आहे पक्का. अलके सांगतोय 100%, अलके सांगतोय 100%. आगरी दादा हुकमाचा एक्का, अलकेश सांगतोय 100%. आगरी दादा हुकमाचा एक्का, अलके सांगतोय 100%. आगरी दादा हुकमाचा एक्का. थँक्यू. पारितोषिक सुद्धा आलंय. सूरज केने करता दिनेश कोपर DD साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालं. सूरज केने आपल्याकरता 1000 रुपये या ठिकाणी जमा झालेत. मॅच फार महत्वाचा आहे. इथे प्रेक्षक राजा बघा किती मोठ्या संख्येने एन्जॉय करतायत, त्यांचा आनंद दिसतोय. खूप चांगली गर्दी आजच्या या मेगा फायनलच्या दिवसामध्ये आपल्या या लाडक्या प्रेक्षकांची कोसमाई क्रीडांगणावर. महिला भगिनी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. डाव्या बाजूला सुद्धा महिलांची गर्दी आहे. म्हणजेच क्रिकेटची वाढती क्रेज लक्षात घेता आपल्याला ही स्पर्धा यशाचं शिखर गाठतं असं वाटतं. बघूया आता गोलंदाजी मार्गावर नवीन बॅटर आता फलंदाजी करता कोण आलाय, तो म्हणजे झालाय मेघराज. हाफ ट्रॅकर ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळायचं होतं. व्हाईट बॉलचा इशारा. DRS ची मागणी फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतलं. DRS खरोखरच DRS फार महत्वाचे आहेत. माणसाने माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर सुद्धा आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर कुणाच्यावर विश्वास नाही राहिला तेव्हा मग CCTVचा जन्म झाला. इथे बघा हे प्रेक्षक राजा दाखवले जात आहेत. मोठ्या संख्येने गर्दी आहेत. कॅमेरामॅन विश नेटवर्कचे या ठिकाणी दाखवत आहेत. कुठे कुठे जागा मिळेल तिथे तिथे प्रेक्षक राजे या ठिकाणी बसलेले दिसून येत आहेत. एन्जॉय करतायत, टाटा बाय बाय करतायत. लाख लाख धन्यवाद देऊया आपण या प्रेक्षकांना. दॅट्स व्हाईट बॉल. पहा यावेळेला आपण पाहिलं तर जरूर रिव्ह्यू लॉस्ट आपण पाहत आहेत.
कारण शफल झाले नव्हते आणि त्याचंच एक बेनिफिट मिळालं फलंदाजाला मेघराजला. संघाची धावसंख्या 18वर 2. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते, टॅप केलंय. एक रन तर डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19वर. हे प्रेक्षक राजे ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे फितीत केलेलं विश नेटवर्क या चॅनेलने विश्वसनीय चॅनेल पाहायला मिळतं. आयोजकांनी सुद्धा खूप तारीफ केली या चॅनेलची, कारण कोणत्याही प्रकारचं बोट दाखवण्याची जागा सोडली नाही. वेळेवर पोचायचे, बरोबर 7:30ला घर सोडायचे, 8:30ला मैदान गाठायचे आणि वेळेवर मात्र. आणि दत्तगुरू ज्या पद्धतीने उल्लेख केला आपण पाहिला तर संदीप गावण सरांनी, गुरुदत्त मात्रे, परंतु त्यांचं खरं नाव होतं दत्तगुरू, परंतु गुरुदत्त मात्रे यांनी सुद्धा मात्र खूप चांगलं 13 तारखेला मंडपाची रचना केली आणि 2 दिवसात अवघ्या आपण पाहिलं व्हॉट अ शॉट. संदेश केनेच्या बॅटमधून मात्र यावेळेला कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा खणखणीत सनसनाटी झन्नाटेदार कोसमाई चषक षटकार. या ठाण्या वाघानं विकासाला आणली गती, या ठाण्या वाघानं विकासाला आणली गती. किंगमेकर आले किती न त्यांना प्रभाकर शेठची भीती, किंगमेकर आले किती न त्यांना प्रभाकर शेठची भीती. या ठाण्या वाघानं, या ठाण्या वाघानं विकासाला आणली गती, या ठाण्या वाघानं विकासाला आणली गती. किंगमेकर आले किती न त्यांना प्रभाकर शेठची भीती, किंगमेकर आले किती न त्यांना प्रभाकर शेठची भीती. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 29 धावांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजेत 29 धावा. हे इक्वेशन झालंय या मॅचचं. या ट्रॉफीज आपण पाहू शकता. या ट्रॉफीसाठी संघर्ष सुरू आहे शहरी फॉर्मॅटमध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीने या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आजच्या दिवसभरामध्ये नितीनजी पाटील 90,000 व्ह्यूज मात्र पाहायला मिळाले. एकदा जोरदार टाळ्या कोसमाई चषक 2026 साठी. अप्रतिम 25,000च्या वरती सबस्क्रायबर आपल्याला पाहायला मिळाले. विश्वास पाटीलच्या माध्यमातून विश नेटवर्क या चॅनलवर सध्या ड्रोन कॅमेरा फिरतोय. संपूर्ण हे क्षण चित्रे प्रेक्षक वर्ग हाय करत असताना आणि अतिशय सुंदर पद्धतीने मात्र यावेळेला प्रेक्षक वर्ग म्हणजे एनर्जीचं पॉवर हाऊस म्हणून ज्या प्रेक्षकांना ओळखलं जातं ते केंद्रबिंदू आहेत. या स्पर्धेचे एक चांगले घटक आहेत आणि त्यामुळे प्रेक्षक वर्ग आलेत म्हणूनच या मैदानाला खऱ्या अर्थानं शोभा वाढलेली आहे या कोसमाई चषक 2026ची. 25 धावा झालेत. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतो. विजयासाठी 29 रनची आवश्यकता. चांगला बॉल होता, खाली राहिला होता. त्या स्पॉटवर जेव्हा जेव्हा बॉल निघून जातो तेव्हा खाली बॉल राहिलाय. मेघराज पहा थोडेसे मिडल स्टंपला शफल झाले, तिथून प्ले करण्याचा प्रयत्न केला. बरोबर पहिल्या लाईनच्या अगदी मधोमध यावेळेला बॉल निघून गेलाय. कारण तुम्ही लेग स्टंपला जर खेळतायत आणि तिथून जर तुम्ही फॉलो करत नाही आहेत बॉलला तर कधी कधी त्याचं बेनिफिट मिळतं. येस अगदी बरोबर. ओ आता टायमिंग प्रॉपर नव्हता. आता चेंडू मिडविकेट क्षेत्राच्या दिशेने खेळून काढला. एकदा मिळाली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नीरज होता, थोडीशी चूक करतोय आणि त्याचा फायदा उचलताना मेघराजने 2 धाव पाहून पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 गडी बाद 27. इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल पुन्हा एकदा चर्चा होत आहे. अजूनही 27 धावा पाहिजेत उरलेल्या 16 चेंडूंमध्ये. 16 मध्ये पाहिजे 27. अक्षय राजभरचा यावेळेला बॉल जबरदस्त फिरवलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टॉस झाला आणि सरळ बॉल विशूच्या हातामध्ये निघून जातोय. गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवतोय. फलंदाजाचा बॅटिंग स्टान्स कसा आहे, स्टँडिंग पोझिशन कशी आहे, फुटवर्क कसं आहे आणि कोणत्या दिशेने तो चांगला खेळतोय हे रीड करतोय. पुढचा बॉल मिडल स्टंपवरचा चेंडू होता, सरळ बॅटने खेळून काढला. गॅप मध्ये दन दन करत जातोय हा चेंडू काव कॉर्नर पट्ट्याच्या दिशेने. सीमारेचे पार. मितील धावा 4. कोसमाई चषक चौकार. अन्न प्रभाकर दशरथची येवन जोडी, त्यांच्या दोस्तीला तोडच नाही, त्यांच्या दोस्तीला तोडच नाही. न पालघर जिल्ह्यात फेमस हाय, त्यांच्या दोस्तीला तोडच नाही. न पालघर जिल्ह्यात फेमस हाय, त्यांच्या दोस्तीला तोडच नाही. हे पालघर जिल्ह्यात फेमस हाय. 23 रनची आवश्यकता आहे. चांगला फटका खेळला होता. यावेळेला वेग होता, वेगेवर नियंत्रण नव्हतं. चुकी केले यावेळेला
आणि सरळ बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतलाय परंतु स्टॉप केलंय. फेकी येईपर्यंत आपण पाहिलं तर 3 रन्स कंप्लीट केल्या जातील. वाईट +3 मिळतील 4 धावा बोनसच्या स्वरूपात. या धावा एक्स्ट्रा स्वरूपात खूप महाग ठरतील. 35 धावा झालेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 14 आणि 14 बॉलमध्ये 19 रनची आवश्यकता गोरसे बी या टीमला विजयासाठी. कोणता संघ मात्र यावेळेला विजेतेपद पटकावेल? संदीप गावण सर, या स्पर्धेची तुम्हाला 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजे 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. एवढी कोसमाई चषक 2027 ची तुम्हाला वाट पाहावी लागेल. म्हणून अभी नाही तो कभी नाही. यस, आता जे काही करायचं आहे ते आत्ताच करावं लागेल. बॅटरला, बॉलरला चांगला बॉल होता, टायमिंग जुळून आला नव्हतं, धाव घेण्याची संधी होती. इथे मात्र भाग्य सुद्धा साथ देत नाही. ते धानीव टीमचं लेग बाईचा इशारा आला. एकदा मिळाली बॅटिंग करणाऱ्या गोरसे बी टीमला आणि गोरसे बी टीमची धावसंख्या 2 गडी बाद झाली आहे ती 36 फॉर 2. विकेट मिळण्याची दाट शक्यता होती परंतु इथे विकेट मिळाली नाही. मेघराज संदेशकेने एकाच रुळावर आले होते परंतु इथून 1 रन मिळत असताना लेगबाईच्या स्वरूपात 36ला 2, 18 रनची आवश्यकता. बॉल आहे 13. चांगला फटका ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. कलवा पुढे सरसावतोय, चांगली फिल्डिंग आणि इथून मात्र खराब फेकी पाहायला मिळाली. 2 रन्स तर निश्चित स्वरूपात. 3ऱ्या रनसाठी पलटलेत. अंडरआर्म फेकी आणि इथे मात्र मेघराजला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. बिग विकेट, 38 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. 12 बॉल 16 रन गुरसाई बी टीमला विजयासाठी. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. म्हणूनच मी या खेळाडूला म्हटलं ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, कलवा इज अ सुपरस्टार. अतिशय चांगली फिल्डिंग. थ्रो चुकीचा होता कलवाचा, तरी सुद्धा अंतिम क्षणी जो थ्रो केला त्याचा फायदा झाला त्यांच्या टीमला आणि मेघराज या खेळाडूला बाद केलं. हे पण पवनचे बंधू आहेत मेघराज आणि मेघराज बाद झाल्यानंतर आता थोडासा दबाव वाढेल काय, इक्वेशन आणि सिच्युएशन आपण बघूया. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 16 धावांची गरज आहे. 12 चेंडूंमध्ये पाहिजे 16. काय या ठिकाणी गोलंदाज चांगलं काम करेल काय आपला टीम करता? हे चांगलं काम त्यांना करावं लागेल. आज मेहनत केलं प्रत्येकाने, कारण आयुष्यामध्ये एकच असं फळ आहे की ज्याला कधीच कीड लागत नाही. ते फळ म्हणजेच कष्टाचं फळ. कष्ट करून या ठिकाणी तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. मेगा फायनलचा मॅच आहे. शहरी गटातील ही मोठी लढत कोसमाई चषक 2026 मध्ये कोसमाई क्रीडांगणावर आम्ही बघतोय. 12 मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 16 धावा. गोलंदाजी मार्गावर एक बदलाव केलाय आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय नंदन विश्वकर्मा गोलंदाजी मार्गावर. स्ट्राईक इनकडे किशोर मुकादाम. नंदनचा पहिलाच बॉल, आडव्या बॅटचा वापर केलाय. कॉर्नर क्षेत्रामध्ये आहे नीरज जयस्वाल कलवा. थ्रो थोडासा चुकीचा होता आणि फायदा उचलताना 2 धावा पळून पूर्ण केल्यात किशोर मुकादम या बॅटरने. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा लागल्या जातात 3 गडी बाद 40 धावा. रिक्वायर रन रेट 7.64 चा. वार पलटवार आपल्याला बघायला मिळेल का या मॅच मध्ये? 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 14 धावेची आवश्यकता. पुढे येऊन खायचं होतं. दॅट्स अ गुड बॉल. प्रमोदजी आता एक चांगला बॉल टाकलाय. 10 मध्ये पाहिजेत आता 14 धावा. 10 चेंडू 14ची आवश्यकता. 10 बॉल आणि 14 रन. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. सुपर मॅच. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकटे येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका. खेळाडूंना फाईट करा. नीरज कुमार जयस्वाल कलवा पुढे सरसावत असताना काय फिल्डिंगचा दर्जा. ओ माय गॉड. संदेश केनेला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण. आता आपण पाहत आहेत जबरदस्त भावेश पवार प्राईड ऑफ भिवंडी.
पाहिलं तर गौरव पाटील यावेळेला दर्शवतात 9 बॉल आणि 13 रन. काय फाईट सुरू आहे, अप्रतिम पाहायला मिळते. दोन्ही संघांमध्ये तेवढंच मात्र आता अंदाज बांधता तुल्यबळ आहेत. अतिशय सुंदर सामना रंगतदार स्थितीमध्ये. 9 बॉल आणि 13 रन. भावेश पवार सध्या आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये आहे. कठीण परिस्थितीवर मात करून गेलेला खेळाडू म्हणजेच भावेश पवार. सध्या कपिल केने जात आहेत बॅट मात्र यावेळेला घेऊन जात असताना. परंतु संदीप गावंड सर, एक काळ असा होता की फक्त एक बॅट असायची, ती सुद्धा ब्रँडेड नाही, आणि 15 जणांचे हात त्या बॅटला लागायचे. यस, अगदी योग्य वर्णन केलं. पूर्वी एक बॅट असायची, 11 खेळाडू त्या एका बॅटने खेळायचे. आता 11 खेळाडू असतात, प्रत्येक खेळाडूकडे 5 ते 6 बॅट्स असतात आणि त्या सुद्धा वेगवेगळ्या ब्रँडच्या. हो, निश्चित स्वरूपात 9 बॉल 13 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. पिकअप शॉट आहे, फिल्डर पुढे असावेल. अक्षय राजभर थोडेसे फंबल झाले होते, इथे विकेट मिळण्याची शक्यता. तिसरा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होताना किशोर मुकादम. बॅक टू द डगआउट. 8 बॉल आणि 12 रन. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. सुपर मॅच. 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 12 धाबांची आवश्यकता. भावेश पवार याच्यात साठी बक्षीस लावलं जातं. धैर्य राज पाटील 2 षटकार जर भावेश पवार यांनी टोकले तर 2 डाव वडवली येतील. धैर्य राज पाटील यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल या खेळाडूला. आता इक्वेशन आणि सिच्युएशन काय सांगतोय. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 12 धाबा. 8 चेंडू 12ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये कपिल केने नावाचा खेळाडू गेलाय. नेहमीच पूर्वी आपण अनेक चांगला खेळ त्याच्याद्वारे आपण पाहिलाय. आदरणीय मिलिंद काशीनाथ किनी, मराठी दणका, कराड तारा, शिवसेना शाखा प्रमुख साहेबांकडून मंडळाला 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलं गेलंय. मनापासून आम्ही आभार मानतो त्यांचा आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. 300 आईस्क्रीम आणि ह्या व्यतिरिक्त 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य साहेबांनी इथे केलंय. 8 मध्ये 12 ही संधी मिळणार नाही दुबारा. 8 मध्ये पाहिजेत 12. ओहो ओहो, 8 मध्ये पाहिजे होत्या 12 आणि षटकारणीच्या आता गोरसई बी टीमच्या बाजूने झुकलाय हा 12. सिक्सर. या बॉलला षटकार आला तर 1000 रुपये सचिनजी पाटील यांच्याकडून देण्यात येईल. अन्न दुबई कतार रायगड ठाण्यात मारतो या 50. दुबई कतार रायगड ठाण्यात मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समॅन भावेश पवार यो लेफ्टी. 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 पिस्टन पेलाचा मालक कशित कोपर विजयजी पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपये या षटकारासाठी आलेत. अजून एक षटकार आला तर सचिनजी पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपये या ठिकाणी लागले गेलेत. काही जबरदस्त सामना. 7 बॉल आणि 6 रन. ही ओळख आहे भावेश पवारचा. क्रेज का आहे, कोणतंही दडपण न घेताना कोणत्या सिच्युएशनमध्ये कशी बॅटिंग करायची हे भावेश पवार यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय. सध्या आपण पाहिलं तर प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब मॅचचा आनंद घेत असताना नारी शक्तीला सलाम, त्यासुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. धनेशजी गावड, अग्रिदादा 007, निखिलजी गावड, नितेशजी पाटील, राजेश पाटील, शेठ माणूस, मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात आणि 2000 रुपये आर्थिक सहाय्य त्यांच्याकडून आलेले आहेत. यावेळेला ऑन साईडला पायवरचा बॉल जरूर होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. 1 रन तर मेल. आता बॉल आहेत लेग बाईच्या स्वरूपात. 1 रन मिळत असताना आता बॉल 6 आणि 6 बॉलमध्ये 5 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 5 रन हे सामन्याचं समीकरण. गोरसई बी टीम 49 लॉस ऑफ 5 विकेट. 6 बॉल आणि 5 रनची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. आता जय विश्वकर्मा मॅजिकल बॉलर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. भावेश पवार पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे येताना पाहायला मिळेल. संपूर्ण तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं खूप खूप धन्यवाद.
सचिनजी पाटील साहेब सांगतायत या वेळेला जर षटकार मारून मॅच विन करून दिली तर सचिनजी पाटील साहेब यांच्याकडून 1000 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 6 बॉल 5. 6 बॉल आणि 5 रन. काय जबरदस्त सामना. जय विश्वकर्मा बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई पाहायला मिळते. भाविश पवार सज्ज होतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. व्हॉट अ शॉट. जडेजा स्टाईल मध्ये फिनिश केलंय. फिनिशिंग टच. प्राइड ऑफ भिवंडी, प्राइड ऑफ गोरसई. क्या बात आहे. कोसमाई चषक आपल्या नावावर केलंय 2026. कॉंग्रॅच्युलेशन गोरसई बी टीम. आणि तेवढंच कौतुक संदेश 11 गावदेवी धारीव. अन्न भावेश दादा बॅट्समन भारी घेऊन सावरीची बॅट. भावेश दादा बॅट्समन भारी घेऊन सावरीची बॅट. अन कडक मारतोय शॉट गडी हा कडक मारतोय शॉट. अन कडक मारतोय शॉट गडी हा कडक मारतोय शॉट. अन भावेश दादा बॅट्समन भारी घेऊन सावरीची बॅट. भावेश दादा बॅट्समन भारी घेऊन सावरीची बॅट. अन कडक मारतोय शॉट गडी हा कडक मारतोय शॉट. ए कडक मारतोय शॉट गडी हा कडक मारतोय शॉट. ए कडक मारतोय शॉट गडी हा कडक मारतोय शॉट. ही अवतरली भूमीवरी आली सोन्याच्या पावला. अवतरली भूमीवरी आली सोन्याच्या पावलाला. प्रभाकर दादाच्या शिराव हात. दिलीप दादाच्या शिराव हात. न ठेवलाई कोसमाई आईन. मन्या दादाच्या शिराव हात. न ठेवलाई कोसमाई आई.